बघून कळलंच असेल आज काय बनवतोय आपण. तर आज आपण बनवतोय झणझणीत चिकन. तर अगदी गावाकडे जसं बनवतात तसंच आज चिकन मी तुम्हाला करून दाखवते, मॅरिनेट न करता. कारण गावाकडे फार असं चिकन मॅरिनेट वगैरे करत नाहीत. चला तर मग रेसिपी बघूया. मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल आपल्याला व्यवस्थित तापून द्यायचं आहे. आता आज मी चिकन मॅरिनेट करून नाही घेते, तसंच करणार आहे. त्यासाठी मी एक मध्यम आकाराचे 3 कांदे असे कापून घेतले. चिकन आपल्याला कांदा आपल्याला फक्त असा परतून घ्यायचा आहे, खूप जास्त त्याला डार्क करायचा नाहीये. तर मी मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेले. आपला व्यवस्थित परतला आहे फिक्कट रंगावर. आता त्यात टाकून घ्यायची 1 चमचा हळद, व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आता त्यात टाकून घ्यायचं चिकन. आता मी चिकन घालून घेतलंय. आता त्यात टाकायचंय मीठ. तर इथं मी मोठे 2 चमचे मीठ घालून घेतलंय. आता हे चिकन आपल्याला व्यवस्थित असं हळद आणि मीठ हे चिकनला पूर्ण असं लावून घ्यायचं. तर आज मी चिकन मॅरिनेट नाही केलेलं, तसंच करणार आहे आपण आज. त्याच्यावर 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून घेणार आहे. 2 मिनिटं आपण वाफवून घेतलेलं आहे. उघडून बघू. त्याला असं थोडं बऱ्यापैकी पाणी सुटतंय हळूहळू. आता एकदा आपण हलवून घेऊया. मी ताटावर 2 ग्लास पाणी ओतून घेतलंय, कारण आपल्याला तितकं पाणी शिजायला लागणार आहे. पण आपण त्याला थोडंसं अजून वाफवून घ्यायचंय, म्हणजे चिकनची चव छान येईल. तर 2 ग्लास पाणी टाकून हे असं एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचंय. तर आता मी हे ताट असं काढून घेते पाण्याचं. आता याला स्वतःच सुद्धा असं खूप जास्त पाणी सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता, पाणी अजिबात घातलेलं नाहीये, तरी एक खूप जास्त पाणी यात. तर परत एकदा हलवून घ्यायचं आपल्याला. आता आपण हे जे पाणी आहे हे अगदी गरम झालेलं आहे, हे पाणी यात ओतून घ्यायचंय. तर 2 ग्लास पाणी अगदी परफेक्ट झालंय याला. तुम्ही खूप जास्त जरी घातलं तरी भाजीची चव जाते आपल्या. आणि घालताना गरमच पाणी घालायचंय, म्हणजे भाजी पांचट नाही लागत, भाजीला व्यवस्थित अशी चव येते. तर अगदी कमी गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचंय. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता, पण असं पातेल्यात शिजवलेल्याची चव खूप छान येते. पण हे चिकन व्यवस्थित शिजून झालेलं आहे. आता आपण एका भांड्यात याला काढून घ्यायचंय. तर मी एका भांड्यात याला काढून घेते. तर मी एक मध्यम आकाराचे 3 कांदे आणि ही एक अशी एवढी खोबऱ्याची वाटी भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मोठी वाटी आहे अगदी.
तर 1 किलो चिकनसाठी ही वाटी अगदी परफेक्ट होते. मोठी वाटी घेतली आहे. तुमची जर लहान असेल तर तुम्ही 1 आणि अर्धी घेऊ शकता. तर आपण आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचं. कांदा आपला भाजून झालाय व्यवस्थित. आता खोबरं सुद्धा आपल्याला असं भाजून घ्यायचंय. खोबरं सुद्धा व्यवस्थित भाजायचं आहे. जर खोबरं सुद्धा कच्चं राहिलं ना तर भाजीला अजिबात तर्री येत नाही. त्याच्यामुळे खोबरं भाजताना सुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय. तर मी इथं 1 वाटी खोबरं घेतलंय. व्यवस्थित असं भाजून गॅसवर अशी वाटी खोबऱ्याची भाजून घेतली होती आणि त्यालाच व्यवस्थित असं कापून घेतलेलं. 3 कांदे आपण फोडणीत घातले होते आणि 3 कांदे मी असे गॅसवर भाजून घेतलेत. लसूण घेतलाय मी एवढा. आलं घेतलंय थोडंसं. एक मोठे 4-5 चमचे धने घेतलेत मी. तुम्ही धण्याच्या ऐवजी धना पावडर सुद्धा यूज करू शकता. आणि हरभऱ्याची डाळ अशी तळून घेतलेली व्यवस्थित, जेणेकरून भाजीची तर्री जाणार नाही. कारण जर कच्ची राहिली तर भाजीला तर्री येत नाही अजिबातच. म्हणून अशी डाळ मी व्यवस्थित अशी तळून घेतलेली आहे. आणि ह्या मिरच्या घेतल्यात 3 ते 4. ह्या मिरच्या फक्त कलरसाठी यूज करणार आहे मी. आता याचं व्यवस्थित आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे. तेल तापवून घेतलंय आपण. यात आपण जे वाटण वाटून घेतलंय ते वाटण टाकून घ्यायचंय. आपण आता वाटण टाकून घेतलंय. आता वाटणात टाकून घ्यायचे लाल तिखट. तर मी 5 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. आता आपल्याला हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं. आता मी अगदी कमी गॅसवर हे वाटण असं परतून घेते. तर मी मसाला परतला जावा लवकर म्हणून त्यात 1 चम्मच मीठ घालते. अगदी थोडंसंच घालते कारण आपण चिकन मध्ये पण मीठ घातलेलं आहे शिजताना. त्याच्यामुळे आपली भाजी खारट होईल नाही. तर व्यवस्थित आता तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा. तर आपला मसाला परतलाय आता व्यवस्थित. अगदी कोरडा झालाय मस्त. आता आपण यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय. आणि 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मसाला व्यवस्थित असा शिजलेला आहे. असं त्याला तेल पण सुटलेलं आहे मस्त. आता आपण हे चिकन शिजवून घेतलेलं यात घालून घ्यायचं. थोडंसं पाणी घालते मी. आता हे आपण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. तुम्ही पातळ घट्ट तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ठेवू शकता. तुम्हाला किती लोकांना करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालायचे. तुम्ही अजून थोडंसं पाणी घालते याच्यात. तर मी आता पाणी थोडंसं घालून घेतलंय. आता याला छान एक उकळी आणून घ्यायची आपल्याला. तर भाजी बऱ्यापैकी गरम झालेली आपली. त्यात मी टाकते थोडासा गरम मसाला आणि कोथिंबीर. आता आपल्याला भाजी मस्त उकळून घ्यायची आहे व्यवस्थित. आपली भाजी मस्त अशी उकडते. बघू शकता आपल्या भाजीला कलर मस्त आलेला आहे आणि तरी सुद्धा बघू शकता किती छान आलेली आहे.
तर ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे 1 किलो चिकन बनवायची. तर तयार झालं आहे आपलं मस्तपैकी चिकन. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा संस्कृतीज किचन.